नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि खास आपले सरकार सेवा केंद्र ऑफलाईन अर्ज झालाय सुरू. मग तो करायचा आहे कसा, डॉक्युमेंट द्यायचे कुठं, आणि ऑलरेडी एक ऑनलाईन ऍप्लिकेशनचा फॉर्म कसा भरायचा त्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे. तर आय बटनाला क्लिक करून तिकडे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तो व्हिडिओ नक्की पहा. आता ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आहे त्या संदर्भात क्रायटेरिया कुठले आणि ऑनलाईनचा फॉर्म भरल्यानंतर ऑफलाईन भरून हे दोन कागद द्यायचे कुठे या संदर्भात सविस्तर रीतसर प्रोसेस याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, आपल्या चॅनलवरती इतर शेतकरी योजना, गव्हर्नमेंट स्कीम याच्यावरती भरपूर सारे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत. तर ते अद्याप तुम्ही पाहिले नसेल तर चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. चला वळूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचंय, आपल्या जिल्ह्याची जी वेबसाईट असते त्या वेबसाईट वरती यायचंय आणि तिथे आल्याच्या नंतर तुम्हाला नोटीस सेक्शन मध्ये नोटीस पाहायला मिळेल. ज्याच्यामध्ये आता आपण इथं पाहू शकतो ऑफलाईन आपले सरकार सेवा केंद्र ऍप्लिकेशन फॉर्म 2025. आता याला जसं आपण व्ह्यू करूयात तर ते एक पीडीएफ आपल्या समोर ओपन होईल. आता इथं पहा, इथं पीडीएफ ओपन झाली, आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2025. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठली डिटेल द्यायची, आणखी कुठली डिटेल्स आहे हे सगळं आपण पाहूयात स्टेप बाय स्टेप. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आता सर्वप्रथम पहा, इथं तुम्हाला तुमचा फोटो चिटकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर अर्जदाराचे नाव, याच्यामध्ये आपल्याला अर्ज करण्यासाठी आपल्या आधार प्रमाणे किंवा पॅन प्रमाणे सेम नाव इथे भरायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही राहत असलेला कायमचा पत्ता तुम्हाला इकडे मेन्शन करायचा, ज्याच्यामध्ये पिनकोड सुद्धा येणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याचबरोबर मोबाईल नंबर भरा. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हे दोन्ही चालू असू द्या, कारण इथून पुढे फ्युचर जे फर्दर कम्युनिकेशन होणार आहे ते सगळे या दोन्हीवरच होणार आहेत. त्यानंतर आहे आधार नंबर, तुमचा आधार नंबर टाका आणि पॅन नंबर टाका. हे टाकल्याच्या नंतर सीएससी केंद्राची माहिती. आता याच्यामध्ये पहा, हे ऑप्शनल थिंग आहे. जर एखाद्याकडे ऑलरेडी सीएससी असेल आणि त्याला आपले सरकार किंवा ज्याला आपण माहिती सेवा केंद्र म्हणतो हे जर घ्यायचं असेल तर त्यानं भरावयाची ही माहिती आहे. जर एखाद्याकडे सीएससी आयडी नसेल किंवा त्याच्याकडे नोंदणी नसेल सीएससीची तर ही माहिती तो एमटी ठेवू शकतो. तर आता जर तुमच्याकडे सीएससी आयडी किंवा टीएससी आयडी असेल तर तुम्ही इकडे मेन्शन करा आणि त्याचा जो पत्ता तुम्ही मेन्शन केला तो पत्ता मात्र इकडे मेन्शन करायला विसरू नका. त्याचबरोबर शैक्षणिक माहितीमध्ये तुम्हाला तुमचे एकूण झालेले शिक्षण इथं मेन्शन करा आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल की जास्तीत जास्त जे शिक्षण झालं ते इकडे मेन्शन करा. यामुळे काय होईल की तुम्हाला हे सेंटर मिळण्यासाठी एक प्रेफरन्स दिला जाईल, प्राधान्य दिलं जाईल. त्याचबरोबर संगणक कौशल्य प्रमाणपत्र म्हणजे MSITचं प्रमाणपत्र. तुमची MSIT नसेल तर CCC सर्टिफिकेट देऊ शकता किंवा त्या लेवलचं संगणक शिकलेलं कुठलंही प्रमाणपत्र तुम्ही इकडे मेन्शन करू शकता किंवा त्या कोर्सचं नाव इकडे मेन्शन करू शकता. त्यानंतर आहे अपेक्षित आपल्या सरकार केंद्राची माहिती. आता इथं बघा, इथं आपल्याला चुकवायचं नाही, याच्यामध्ये सगळी माहिती डिटेल आणि करेक्ट भरायची. याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट पत्ता टाकायचा, ज्याच्यामध्ये तुमचा गाळा नंबर किंवा शॉप नंबर जो असेल तो टाका. त्याचबरोबर तालुका, जिल्हा आणि पिनकोड. याचबरोबर तुमचं जर शहरी भागात असेल तर इथं वाचतानाच आपल्या लक्षात येईल, शहरी भागात असल्यास वार्ड क्रमांक, तुमचा वार्ड क्रमांक कोणता आहे तो टाका. त्याचबरोबर आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याच्या जागेचा अक्षांश व रेखांश. आता अक्षांश आणि रेखांश काय आहे हे याला आपण साध्या आणि सोप्या भाषेत लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड म्हणतो. हे जर तुम्हाला माहित नसेल तर पहिल्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड कसा काढायचा, कुठल्या साईटवर जाऊन काढायचा, तो व्हिडिओ चेकआउट करा. तुम्हाला दोन्ही पण मिळून जातील, ते इकडे तुम्ही मेन्शन करा. त्यानंतर पहा, जागेचे स्वरूप स्वतःच्या भाड्याचे, म्हणजे स्वतःची जागा असेल तर इथे सेल्फ आणि लिहायचंय किंवा स्वतःचं लिहायचं किंवा भाड्याचं असेल तर भाड्याचं असं लिहायचंय. आणि लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड साठी आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन कसा अर्ज करायचा हा व्हिडिओ आहे का, त्याच्यामध्ये याची एक छोटी क्लिप टाकलेली, ती पाहून घ्या. त्यानंतर आहे इंटरनेट उपलब्धता, म्हणजे तुमच्याकडे इंटरनेट चालू आहे का. तर आपल्या प्रत्येकाकडे हे असणं गरजेचंच आहे. होल्स लिहिणार आहेत आपण इथं. ओए असल्यास कोणत्या कंपनीचे. आता इथं पहा, थोडं कन्फ्यूज व्हायचं नाही. इथं मोबाईल असेल, आता मोबाईलचं सुद्धा यूज करू शकतो आपण. त्यानंतर मोबाईलची कंपनी असेल, मोबाईलचं जे आपण सिम कार्ड यूज करतो त्याची कंपनी किंवा ब्रॉडबँड असेल तर त्याची कंपनी इकडे तुम्हाला मेन्शन करायची आहे. त्याचबरोबर आता संगणक उपलब्ध संख्या. आता संगणक उपलब्ध संख्या किती, म्हणजे तुमच्याकडे एकूण किती कम्प्युटर आहेत ते मेन्शन करा. कम्प्युटर किंवा प्रिंटरची संख्या तुम्हाला इथं टाकायची आहे. इथं प्रिंटरची तर इथं कम्प्युटरची. त्याचबरोबर जर तुमच्याकडे बायोमेट्रिक मशीन जसं की मॉर्फो, मंत्रा, सिक्युअर जेन जी कुठली असेल त्याची एकूण संख्या किती ती मेन्शन करायला विसरू नका. आणि याच्यामध्ये आवश्यक कागदपत्रे. आता हे समजून घ्या, आवश्यक कागदपत्रामध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज भरलेल्या अर्जाची प्रत,
आता ही प्रत कुठे आहे? तुम्ही ऑनलाईन मागच्या व्हिडिओमध्ये अर्ज भरायचा कसा हे पाहायलाच शिकलात. ती भरलेली प्रत तुम्हाला ईमेलला मिळणार आहे. त्याची कॉपी काढा. त्याचबरोबर आधार, पॅन, CSC किंवा TEC प्रमाणपत्र, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र ज्याच्यामध्ये तुमचं जे काही शिक्षण असेल ते. फॉर एक्झाम्पल माझं 12वी असेल तर 10वी-12वी, माझं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल 10वी-12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे प्रमाणपत्र जोडायचे आहे. त्याचबरोबर संगणकीय प्रमाणपत्र म्हणजे काय, MSIT किंवा CCC किंवा कम्प्युटर इक्वॅलंट एखादा कुठलाही कोर्स असेल ते प्रमाणपत्र इथं तुम्हाला जोडायचं आहे. त्याचबरोबर जागेचे कागदपत्र ज्याच्यामध्ये आपण PTR असं म्हणतो ते तुम्हाला इथं जोडायचं असेल. त्याचबरोबर तुमची जागा जर किरायाची असेल तर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट तुम्ही बनवून घ्यायचं आहे आणि ते इथं जोडायचं आहे. त्याचबरोबर पहा, अर्जदार अपंग असल्यास त्या संदर्भित प्रमाणपत्र. जर तुम्ही अपंग असाल तर त्याचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट जे असतं ते प्रमाणपत्र तुम्हाला हे करायचं आहे, याच्यासोबत जोडायचं आहे. आणि याच्यामध्ये ज्या काही शर्ती अटी दिल्यात ते इथं तुम्हाला सगळं सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने चालवणार आहेत, काय करणार आहेत, तर ते आपल्याला सगळ्या मान्य कराव्याच लागणार आहे त्यांच्यानुसार. तर इथं आपल्याला दिनांक टाकायची, ज्या दिवशी तुम्ही हे अर्ज देतायत ते अर्जदाराचं नाव आणि स्वाक्षरी इथं सगळं भरून घ्या. त्याचबरोबर स्वघोषणापत्र याच्यामध्ये बघा, इथं आपलं नाव, त्याच्यानंतर तुम्ही कुठं राहतात ते, त्याचबरोबर तुमचं वय आणि तुमचा व्यवसाय. व्यवसायामध्ये मल्टी सर्व्हिसेस टाका किंवा जो कुठला असेल तो टाकू शकता. त्यानंतर तालुका तुमचा जो असेल तो, आणि यानंतर तुमचं गाव आणि तालुका इथं परत मेन्शन करा. त्याचबरोबर तुमचा एक फोटो इथं जोडून घ्या. स्वाक्षरी आणि नाव तुम्हाला करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा दिनांक, आजचा दिनांक जो असेल तो मेन्शन करायला विसरू नका. त्याचबरोबर पहा, यांच्या काही शर्ती किंवा अटी काय आहेत. याच्यासाठी वय 18 पाहिजे, शिक्षण हे 12वी पाहिजे आणि संगणकाचं एक प्रमाणपत्र ज्याला MSCIT, DOECC किंवा CCC आणि कम्प्युटर इक्वॅलंट कुठलाही कोर्स तुम्ही देऊ शकता. आता तुम्ही घेतलेलं सेंटर हे शहरी आणि ग्रामीण अशा 2 ठिकाणी वेगवेगळे अर्ज करता येणार नाही एका व्यक्तीला, ते सांगितलंय. त्याचबरोबर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय वगैरे असतील तरी तुम्ही अर्ज करू शकत नाही आणि तसं जर केलं तर तुमचा अर्ज बाद केला जाईल. एखादी विवाहित स्त्री असेल तर लग्नापूर्वीच्या आणि लग्नानंतरच्या 2 अशा वेगवेगळ्या नावाने अर्ज करता येणार नाही. कुठल्याही एकाच नावाने अर्ज करा. आणि त्याचबरोबर जर अर्ज करणारा ग्रामपंचायत, नगरपंचायत किंवा नगर परिषद या भौगोलिक क्षेत्रातला रहिवासी पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला कर पावती, लाईट बिल, मतदान कार्ड, बँकेचं पासबुक, ग्रामपंचायतचा दाखला, पासपोर्ट यापैकी कोणतेही 2 पुरावे जोडणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला, मला वाटते प्रत्येकाकडे पासबुक आणि मतदान कार्ड असतं ते जोडा किंवा कर पावती जोडा. याच्यात तुम्ही जर काय अडचणी वगैरे येत असतील तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे डिस्ट्रिक्ट मॅनेजर असतील त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही हे करू शकता किंवा तुम्हाला काय अडचणी आल्या तर मला सुद्धा कमेंट करा, तुम्हाला मी सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. त्याच्यानंतर तुमचा CSC ID असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याच्यावर झालेले ट्रान्झॅक्शन बघूनच तुम्हाला प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा ID दिल्याच्या नंतर हा ID दुसऱ्यांना वापरण्यासाठी देण्यात येणार नाहीत असं त्यांना लिहून घेतलं आहे. तर तुम्ही तसं कुणाला देऊ नका असं सुद्धा सांगितलंय. त्याचबरोबर तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा द्या हे पण सांगितलं आहे. आणि अशा सगळ्या कंडिशन सोबत हा ऑफलाईन अर्ज भरायचा आहे. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर काही क्वेरीज, काही अडचणी असतील तर त्या सुद्धा कमेंट करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचंय. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.